नमस्कार. प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रमैत्रिणींनो, आचार्य अत्रे यांच्या जयंतीनिमित्त आज खास तुम्हाला अशा व्यक्तीला भेटवणार आहे की खरोखरी तुम्हाला खूप आनंद होणार आहे. हास्य पंचमीकार पुण्यातील बंडा जोशी यांना आज आपण भेटणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. बंडा जोशी सरांचा थोडक्यात परिचय मी तुम्हाला करून देते. आचार्य अत्रे पुरस्कार प्रख्यात साहित्यिक पु ल देशपांडे यांच्या विनोदी शैलीत साहित्य लेखन स्पर्धेत जागतिक स्तरावरील पुरस्काराचे ते मानकरी आहेत. अखिल भारतीय नाट्य परिषद पुणे आणि मुंबई या दोन्ही संस्थांकडून सर्वोत्कृष्ट एकपात्री कलाकार म्हणून 2 पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. वृत्तपत्रातील उत्कृष्ट नाट्य समीक्षक म्हणून कैलासवासी दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, देशविदेशात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि नाट्य संमेलनांसह अनेक व्यासपीठांवर गाजलेले विनोदी कवी आणि एकपात्री हास्य कलावंत म्हणून लोकप्रिय असलेले हे बंडा जोशी सर सातारा इथं झालेल्या पहिल्या मराठी हास्य साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ते होते 2018 हास्यपंचमी या विनोदी एकपात्री कार्यक्रमाचे देशविदेशात विक्रमी असे 5,000हून अधिक प्रयोग त्यांनी केले आहेत. साहित्य, नाट्य आणि सुगम संगीत गायनविषयक अशा युवा स्पर्धांमध्ये राज्यस्तरावर 100हून अधिक पारितोषिकं मिळवणारा कवी, लेखक, गायक आणि सूत्रसंचालक, एक हरहुन्नरी कलाकार म्हणून आपण सारेजण त्यांच्याकडे पाहतो. त्यांचं प्रकाशित साहित्याविषयी बोलायचं झालं तर स्वच्छंद हा त्यांचा कविता संग्रह, हसण्यास कारण की हा विनोदी कथा आणि लेखसंग्रह, खळखळाट विनोदी कविता आणि विडंबन गीतांचा संग्रह, आकाशवाणी पुणे केंद्रामध्ये निवेदक आणि कार्यक्रम निर्माते म्हणून 1982 ते 2003 अशी सलग 21 वर्षांची त्यांची कारकीर्द आहे. रेडिओवर विशेष गाजलेले कार्यक्रम म्हणजे सुप्रभात, हसवा हसवी, आरसा, लोभ असावा इत्यादी. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या संस्थेत त्यांची कार्यवाह म्हणून प्रदीर्घ कारकीर्द. अनेक साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक संस्थांच्या उपक्रमांमध्ये सातत्याने त्यांचा महत्त्वाचा सहभाग असतो. असे हे आपले महाराष्ट्राचे लाडके एकपात्री कलाकार, हास्यकवी, हास्य पंचमीकार बंडा जोशी सर यांची आपण ओळख करून घेतलीत आणि त्यांच्याशी आता आपण बातचीत करूया. खूप आनंद होतोय. किती सुंदर योगायोग आहे बघा. आचार्य अत्रे पुरस्कार तुम्हाला मिळालेला आहे आणि सुप्रसिद्ध साहित्यिक, महाराष्ट्राचं लाडके व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांच्या नावाचाही पुरस्कार तुम्हाला मिळालेला आहे. आणि आज इतका सुंदर योग असा म्हणते मी की आचार्य अत्रे यांची जयंती आहे आणि गेल्या वर्षी म्हणजे 2025ला झेंडूची फुले हा त्यांचा सुप्रसिद्ध काव्यसंग्रह, त्याला 100 वर्ष पूर्ण झाली आणि 100 वर्ष गेल्या वर्षी झाली आणि यावर्षी तुम्ही झेंडूची नवी फुले हा यावरती कार्यक्रम करत असता. तुमचा एकपात्री प्रयोग असतो आणि त्याचं नाव तुम्ही झेंडूची नवी फुले असं दिलेलं आहे. त्यानिमित्ताने आज तुमच्याशी बातचीत करणार आहोत. लोकांना रडवणं सोपं आहे पण हसवणं सोपं नाही आणि म्हणून मी म्हटलं की ते पुण्यकर्म आहे. तर हे कधीपासून सुरू केलं तुम्ही? खरं म्हणजे याची सुरुवात जी झाली ती मी कॉलेजमध्ये असल्यापासून झाली. बर. कारण शाळेत असल्यापासून मला वाचनाची प्रचंड आवड होती. बर. त्यामुळे एका ग्रंथालयात माझ्या मामानी माझं नाव घातलं होतं. बर. बालवाचनालय. बालवाचन. हां. त्यामुळे मी ती लहान मुलांची सगळी पुस्तकं वाचतच होतो. त्याच्यानंतर जसं मी कॉलेजमध्ये गेलो तसं आचार्य अत्रे, पु ल देशपांडे, विनोदाची विशेषतः जास्त आवड असल्यामुळे वर्गात गोष्टी वगैरे मी सांगायचो. जास्त मला आवड विनोदाची होती. त्यामुळे मी त्यावेळेला एकदा आचार्य अत्रे म्हटले की अत्रेंची सगळी पुस्तकं ओळीने वाचून काढायची.
बर नंतर पुलंची म्हणलं की पुलंची सगळी पुस्तकं वाचून काढायची. बर मग विया बुवांची म्हणजे विया बुवांची सगळी पुस्तकं वाचून काढायची. मग त्या साहित्यिकाची जी शैली आहे तो हो. विनोद कसा निर्माण करतो हो हो याचा अंदाज आपल्याला यायला लागतो. बरोबर मग त्या धर्तीवर आपल्याला पण ते सुचतं की आपण अशा पद्धतीने विनोदी काही करू शकतो. हा हा तर त्यावेळेला मी कॉलेजच्या गॅदरिंगला वगैरे थोडासा असा एकपात्रीचा भाग करायचो बर किंवा एखादं विडंबन वगैरे सादर करायचो बर आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळायचा. बर आणि मला गाण्याचं पण थोडा अंग तालाचा सुरत असल्यामुळे हो गाणी पण मी त्यावेळेला म्हणायचो. बर आणि आवाजही हो, चांगला हो, आहे हो, कारण हो. तुम्ही आकाशवाणीत होतात अगदी अगदी निवेदक म्हणून तुम्ही होय, होय, होय. आणि आकाशवाणीची आकाशवाणीचा कारकीर्द अगदी आकाशवाणीचा पण खूप फायदा झाला मला. हो एक म्हणजे त्याच्यावरच्या लोकप्रियतेमुळे लोक मला बोलवायला लागले कार्यक्रमाला बरोबर. एक तर. आणि दुसरं म्हणजे आपल्याकडे जसं आकाशवाणीत एडिटिंग असतं ना हो की तुम्ही त्याचं संपादन करता बरोबर तसं मी माझ्या कार्यक्रमात नेहमी संपादन करत असतो. हो या विनोदाला दाद मिळाली तर मग आपण हा ठेवायचा, बरोबर याला नाही दाद मिळाली तो काढून खात्री टाकायचा. असं केलं की तो तुमचा कॉम्पॅक्ट कार्यक्रम होतो. बरोबर तेव्हा आता सुद्धा कधी मी संमेलनात किंवा कार्यक्रमाला गेलो ना हो माझ्याकडनं फार अपेक्षा असते लोकांच्या म्हणजे शेवटची कविता म्हणतात ऋषींची ठेवा म्हणतात. हो म्हणजे तो विनोदी कार्यक्रम झाले नंतर मग काय ऐकण्याच्या मनस्थिती लोक नसतात. बरोबर त्यामुळे मग ते असं झालं की कवितांची एडिटिंग आता मी समजा 10 कडवे लिहिली त्याची 8 कडवे म्हणजे हिट झाली तर मी ते बाकीचे 2 काढून टाकतो बर किंवा नव्याने लिहितो. हो त्यामुळे मग तो त्याचा फायदा होतो आणि मग ते अगदी कॉम्पॅक्ट आणि छान कार्यक्रम होतो. नाही आणि श्रोत्यांची मानसिकता जाणून घेण्याची हो. कला असते ती हो सुद्धा तेही आहे. की समोर श्रोत्याला काय हवंय होय बरोबर नाही का बरोबर. किंवा तो आपण म्हणतो ना रिसेप्टिव्ह अगदी ऑडियन्स असं आणि तुम्हाला त्याचा आकाशवाणीचाही उपयोग झाला हो. असं म्हणालात तुम्ही हो, हो, हो. कारण तुमच्या आरसा म्हणा किंवा हो. ज्या श्रुतिका श्रुतिका होत्या होत्या. सुप्रभात नावाचा एक कार्यक्रम होता. सुप्रभात तो जास्त कार्यक्रम लोकप्रिय होता. खरं खरं हम्म. आणि त्या लोकप्रियतेचा आणखीन ही भर पडली बरोबर कारण एकपात्री आणि विनोद बरोबर कारण आता इतकं धकाधकीचं आयुष्य झालंय आणि लोकांना म्हणजे क्षणभर तरी हसायला मिळालं तरी हो. त्यांना रिलॅक्स होणं बरोबर बरोबर. जे म्हणतो आपण अगदी. आणि ते तुमच्या एकपात्री प्रयोगातून लोकांना मिळतं ते बरोबर बरोबर. आणि खुश होतात. एखादी कविता कारण आपण झेंडूची नवी फुले हो आम्हाला उत्सुकता येते अगदी, अगदी. तुम्ही त्यातली किंवा तुम्ही तुमच्या एकपात्री प्रयोगामध्ये बरोबर. काय सादर करता एखादी तर झलक ती आणि मग आता बोलूया. एक कविता अशी आहे की ती खूप व्हायरल झालेली आहे बर आणि त्याची गंमत म्हणजे अशी की ती कोणीतरी कार्यक्रमामध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग करून घेतलं बर त्या कवितेचं हा हा आणि ती त्यांनी ह्याच्यावर टाकली समाज युट्यूबला युट्यूबला बर बर आणि ती कुणीतरी टाकली ती हा. व्हायरल झाल्यामुळे हा, हा. आणि ते टाकणाऱ्याला असं वाटलं की ही पुलंची असणार इतकी चांगली आहे म्हणजे वा वा आता इथं पुलंच्या पावती माझ्या आहे हा अगदी अगदी त्यामुळे मी म्हणलं की माझी कविता पुलंच्या नावाने खपती आहे हा. ही चांगली गोष्ट आहे का हो? आपल्या दृष्टीने गोष्ट आहे, आपलं नाव नाही दिलं. हो. मग खाली श्रोत्यांनी लिहिलं की नाही ही बंडा जोशींची कविता आहे, त्यांच्या गावातच आहे वगैरे असं. अरे वा त्यामुळे- हे मोठा होय पुरस्कार होय आहे. हो खरोखर तुम्हाला अनेक पुरस्कार हो, हो, मिळालेले आहेत हो, हो. म्हणजे आचार्य यात्रे पुरस्कार आहे पु ल अगदी. देशपांड्यांच्या नावाने होय, होय. पुरस्कार आहे बरोबर. आणि हा श्रोत्यांकडचा सुद्धा किती मोठा पुरस्कार आहे तो बरोबर. खरा मोठा पुरस्कार नाही का अगदी. ती व्हायरल झालेली कुठली कविता आहे ती हा ऐकवता? तर ते मी सांगतो की हा. आत्र्यांचं एक कविता होती त्यावेळी हम्म. आता काही कवी त्यावेळी उर्दू शब्द वापरायचे हा. किंवा संस्कृत शब्द वापरायचे हा, हा. ते अनाकलनीय असेल म्हणजे कवितेत बसतात म्हणून ते घालायचे. विडंबन करण्यासाठी आत्र्याने एक कविता लिहिली होती हा. की त्यात फक्त उपमा आणि यमक होती जुळवलेली बरं. फक्त हा, 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 की ते तू छोकरी नाही सुंदरी मिश्किल बाल शिसुंदरी हा. हो. काळा कडा मी पत्थरी तू हा. काश्मीर आतील गुलदरी हा, असं त्यांनी ते जमवलेलं होतं. हा, हा, तर ते त्या कवींचं विडंबन करण्यासाठी त्यांनी लिहिलेलं होतं. हा, त्या चालीवर मी एक कविता लिहिली होती हा, हा. की कॉलेजाचे गेट झाली तिथे भेट बर घुसलीस मनात थेट हा देशील का मला डेट बर मी शिरा तू रवा मी शिरा तू रवा तू फुगा मी हवा तू पोळी मी तवा सांग तुला मी हवा तू तपकीर मी चिमूट मी शेंगदाणा तू कूट मी दरोडा तू लूट जमेल का मी कूट. आता ही कविता जी तुम्हाला सांगितली हा, ही आचार्य पुलंच्या नावाने सगळीकडे व्हायरल झाली होती ऑडिओ. हो, हो. नंतर मग माझा व्हिडिओ पण एका कार्यक्रमातला नंतर युट्यूबवर टाकला. नंतर मी विडंबन करायला लागलो. हा. पण सध्याच्या काळात असं आहे की मुळात ती कवीचं नावच लोकांना माहीत नसतं. कवी कोण आहे फॉरवर्ड हा करणे नाही चालीवरती ते गाणं चालतं हो, जास्त करून. बरं. त्यामुळे मग मी काय केलं की त्या चालीवरती आपण विडंबन करायचं त्या कवितेचं विडंबन नव्हे हा, हा, म्हणून मी त्याला समछंदी विनोदी गाणं असं म्हणतो. बरं की बरं चाल बरं. फक्त त्या आपण संगीतकाराची घेतलेली असते हो, बाकीचं गाणं आपण लिहिलेलं असतं. बरं.
तर तसं गदिमांचं एक पूर्वीचं प्रसिद्ध गाणं होतं, एक धागा सुखाचा. तर त्या गाण्यावरती मी एक विडंबन केलं होतं की स्त्रियांनाच भारी भारी कपडे मिळतात, पुरुषांना फक्त मिळत नाही, आणि त्यामुळे हा पुरुषांवर अन्याय होतो. म्हणून त्याच्यावरती मी गाणं लिहिलं होतं, एक कपडा पतीचा 100 कपडे स्त्रियांचे, गतजन्मीचे देणे असते दुकानदारांचे. एक कपडा पतीचा जाऊन साड्यांसाठी 2, गठ्ठा आणते ती बांधून, आतून चिडणे वरून हसणे अभिनय नवऱ्यांचे. एक कपडा पतीचा सेल लागता महिला घुसती, नवरे आनंदाने बसती, दर्शन होई येत्या जात्या सुंदर ललनांचे. एक कपडा पतीचा उकाड्यात ना पतीस कपडा, घरात बसतो नवरा उघडा, कधीतरी अंगी घाली बनियन भोका भोकांचे. एक कपडा पतीचा. असं गाणं होतं. खूप छान, खूपच छान, अगदी, खूप अगदी. छान. म्हणजे तुम्ही म्हटलं झेंडूची नवी फुले तुम्ही, आणि मला ते आठवलं की झेंडूची फुले जेव्हा 100 वर्ष झाली तेव्हा बरोबर. किती वेळा वाचलंय आपण. बरोबर. पुन्हा एकदा ते म्हणजे त्यांनी जे विडंबन वेगवेगळ्या कवींचं, म्हणजे रवी किरण मंडळातल्या ज्या कवींच्या कविता होत्या त्याचं विडंबन त्यांनी होय, होय, केलेलं. होय. म्हणजे केशव सुतांचीच बरोबर. कोण आम्ही काय बसता असं आहे. त्याच्यावर त्या आत्र्यांनी किती सुंदर त्याचं विडंबन केलेलं आहे. आम्ही कोण म्हणून काय काय बसता आम्ही असू लाडके. ते यांनी केशव सुतांची कविता, तर आम्ही कोण म्हणून काय पुसता दाताड वेंगाडून असं इतक्या सुंदर. आणि काय सांगाल आत्र्यांबद्दलही थोडस आम्हाला, म्हणजे मनातून आत्र्यांच्या इतका अष्टपैलू साहित्यिक किंवा कलावंत हा झालाच नाही खरं सांगायचं ते. 1000 वर्ष. अगदी अगदी. कारण त्यांचं जसं अतिशयोक्ती हा एक अलंकार त्यांचा नेहमी असायचा, तशी ते व्यक्तिमत्व पण होतं. त्यांनी ज्या ज्या क्षेत्रामध्ये ते गेले त्या त्या क्षेत्रामध्ये त्यांनी अगदी अंतिम मोठ्याच्या मोठा सन्मान मिळवलेला आहे. म्हणजे श्यामची चित्रपट त्यांनी काढला, त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. किंवा त्यांनी विडंबन गीतं लिहिली, त्यांनी व्याख्यानं त्यांची व्हायची. त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र समितीची त्यांची भाषणं होती. ते मला अगदी लहान असताना एकदा भाषण ऐकल्याचं आठवते. फारसं काही म्हणजे मी कोल्हापूरचा मूळचा, बिंदू चौकात जी सभा होती तेव्हा मी वडिलांबरोबर लहान असताना 4-5 वर्षात असताना गेलो असेल. तर त्यावेळेला त्यांचं भाषण मला काही कळलं नाही फारसं, पण लोक प्रचंड हसत होते. म्हणजे त्यावेळेला अत्र्यांचं इतकं मला हे वाटलं. अत्र्यांची सभा म्हणजे अगदी 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 विराट सभा असायची आणि 10,000 अधिक असा वक्ता होणे नाही. अगदी असं अगदी वक्ता असू दे, निर्माता असू दे, कवी असू दे, नाटककार, म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही जसं म्हणालात तसं. त्यामुळे अगदी सगळ्या नवीन लोकांनी म्हणा, जुन्या लोकांनी त्यांचा आदर्श ठेवा असं मला वाटतं. आणि त्यावेळेला कसं कविता वाचल्या जायच्या किंवा कवितांच्या मैफिलीला गर्दी व्हायची. आता माध्यमांमुळे खूप कमी झालं ते. आता आपण टीव्ही आणि मोबाईलमध्ये जास्त बोलतो माणूस, त्यामुळे ते प्रत्यक्ष उपस्थितीला कमी असत लोक. परंतु पूर्वीच्या काळी ते होतं. मला अगदी आवाहन करायचंच आहे सगळ्या श्रोत्यांना, आपल्या मित्रमैत्रिणींना, की जेव्हा असा प्रत्यक्ष एखादा कलाकार सादर करत असतो त्यावेळेचा जो आनंद आहे ना तो खूप खूप वेगळा असतो. तो आनंद म्हणजे दूरदर्शनवरून किंवा विविध वाहिन्यांवरून जे आता आपण बघतो कार्यक्रम, त्यापेक्षा प्रत्यक्ष कलाकार समोर आपल्या समोर जेव्हा त्याची कला सादर करत असतो, किंवा अशी विडंबन गीतं म्हणा किंवा काय, म्हणजे ते जे निर्मळ हसू जे आहे ना त्याचा आनंद घेणं, मला असं वाटतं यासारखं भाग्य नाही कुठलं. आणि आम्हाला आज खूप आनंद होतोय की जोशी सरांशी गप्पा मारतोय आम्ही आचार्य अत्रे यांच्या जयंतीनिमित्त. मित्रमैत्रिणींनो, आचार्य अत्रे जयंतीच्या अनुषंगानं आचार्य अत्रे पुरस्कार प्राप्त पुण्याचे हास्यकवी, लेखक, एकपात्री नाट्यकलाकार बंडा जोशी यांच्याशी बातचीत अशी सुरू राहणार आहे.
अवश्य पहा दुसऱ्या भागात 13 ऑगस्टला. आजचा पहिला भाग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. पाहत रहा प्रतिविश्व एक श्रवणोत्सव. मी डॉक्टर प्रतिमा जगताप आपला निरोप घेते. नमस्कार. भेटूया दुसऱ्या भागात.